ते शिकारीसाठी पकडतात, कधी कधी अंड्यासाठी पकडतात आणि हा पक्षी बहुतेक जास्त हलाला आहे, तो नवीन आहे वाटतं. आणि हा काय तर लोन घेतला मधमाशाचं पोळं होतं आणि आता हा मधमाशा पाहिले की हा आपण त्याला त्रास दिलता, त्यामुळे बहुतेक त्या सोडून गेल्या. आता कामगारांना इथे काम करणं सोपं होईल. तांबडी पण आहेत आणि मगर पण आहे. काही वर्षापूर्वी 14 वर्षाच्या मुलाला या ठिकाणी मगरीनं ओढून पाण्यात नेलं आणि त्याला मारून पाठीवरनं फिरायला ते घेऊन. पडशील डायरेक्ट पाण्यात लँडिंग करशील, तुला मारू काय ना फाट की नाही. वापरतो सॅल्मन सुरमई असं नाव आहे, स्वस्त आहे आणि त्याची चव देखील खूप छान असते. मला बाटली 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 का बाटली जर काटली वाडा घे आयला बाटली इथं थांबून गावली. मोरपंख बी आणला घे, तुमचा आहे का? दिवसभर काम करून देखील त्यांच्या चेहऱ्यावरलं हास्य हे आम्हाला देखील लाजवत होतं. नमस्कार मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णाकिनारचा हा भाग मोठा आहे, तितकाच भारी आहे आणि या रोडला घडलेल्या घटना देखील आहेत. आणि याच्यानंतर नदी किनारचे माझे भाग भरपूर येतात आणि मजा मस्ती भरपूर व्हिडिओ येतात. पाहत चला, पोहत चला, नेहमी खुश राहा, सुरक्षित राहा आणि हा भाग नक्की पूर्ण पहा. धन्यवाद. मयुरेशला गावी येऊन 4 दिवस झालते आणि मी सासूरवाडीत अडकून पडलो होतो. भेटच होत नव्हती. 4 दिवस झाले मयुरेशच्या माझी भेटच नाही. मी अडकलोय सांगला आणि तो आज संध्याकाळी जाणार आहे. म्हणजे आज त्याला घेऊन येतो म्हणतो, म्हणून या रोडला चाललोय मी. मयुरेश आला. मयुरेश त्याच्या बाबाच्या मूळ गावी गेलता आणि तिथून काहीतरी बहाणा करत कोणत्या तर गाडीला हात दाखवत तिकडे आला. हातात एक पिशवी देखील घेऊन आलाय बाजारसाठी. अरे काय मला कसं यायचं म्हटलं आणि आलाच घे. मला जनावरांना चारा घ्यायचा होता, त्यासाठी शेतात गेलो. कोंबडी सारखं असते रे, कोंबडी आणि तितर मधले फरक नाही रे. आम्ही ज्यांच्याजवळ जनावरांना चारा घ्यायला गेलतो त्यांनी तितर पक्षी बांधून ठेवले होते. शिकारीसाठी पकडतात, कधी कधी अंड्यासाठी पकडतात आणि हा पक्षी बहुतेक जास्त हलाला आहे, तो नवीन आहे वाटतं. आणि हा जुना आहे, तो शांत बसलाय, नुकताच पकडला याला बहुतेक. बाहेर लागतं म्हणते खायला नाही आहे व कधी तर पाहिजे घेता ऐकत पाहिलं पैसे घ्यायचं सोडून नाही पोळा असं लांब पडून. आता गाडी घेऊन घराकडे जाणार आणि त्यानंतर दिवसभर मग ठरवलं की 4 दिवस भेट नाही तर दिवसभर आता फिरायचं संगच. ऊस खाण्याची पद्धत बघा मुंबईच्या माणसाची, कापून खायला. उभा मग ते खायला कसं जमणार, उभा ठेवलं चिरल्यावर कसं बी खात नाही शाण्या. तो कसंही फोडून खायलाय, पण त्याला दाखवतो आपली गावठी पद्धत कशा असत्या. आणि पहिल्या जनावरांना मी चारा देतो. चारा बराच दिवस टाकला नाही आणि हे आपल्या म्हशीचं नवीन झालेलं रेडुको आहे, याला रेडा झालेला आहे. आणि आता म्हटलं चल मी दाखवतो तुला कसं खायचं गावठी पद्धतीनं ऊस. दाताना कार काय तर लोन घेतला आणि लागण असते ना तिथनं तिथं पण सोडलं जाते. हे तुमचं सिटी काढली हा वय थोडा जरा कमी आहे. तिथून आम्ही शेताचा रस्ता धरला आणि तिथे आम्हाला एक खूप मोठा सुरवंटच दिसला. काट किती बघ जरा. ओ ग बसा ए ग बसतोस काय ब्लॉग इन्फेक्शन होतंय. हो ग बसा. काय होते इन्फेक्शन? गावी आल्यावर नेहमी मयुरेश म्हणतो की त्या मधाचं काय झालंय बघूया. तर या ठिकाणी आपले 2-3 भाग आहेत डिग्रजच्या कृष्णाकाठचे, मजेशीर असे मध काढतानाचे. या पाईपमध्ये मध होता. मध म्हणजे मधमाशाचं पोळं होतं आणि आता हा मधमाशा पाहिले की हा आपण त्याला त्रास दिलता, त्यामुळे बहुतेक त्या सोडून गेल्या. आता कामगारांना इथे काम करणं सोपं होईल. आता इथे पाहून आपण लगेच पुढे जाऊ. मधमाशा घालवल्या उठून आम्ही परवा महिनाभर झालं. दिवसला होतं, गेल्या की नाही माहित नाही, बघितलं गेलं. हे काय करलाय? सिमेंट कॉन्क्रीट. मागच्या सुट्टीत गिअर बॉक्सच मोडून ठेवला होता आणि आता देखील त्याला गाडी चालवायची इच्छा काही स्वस्त बसून देना. पावसामुळे समोरच्या गाडीच्या चिटक्या उडलेत, त्या बरोबर टिकलीसारख्या गाड्या लावल्या झाल्यात. म्हणलं घे, म्हणलं ठीक आहे तू गाडी, पण समोर जाऊन रस्त्याला फक्त उभा राहा, म्हणलं कुठंच जायचं नाही. ए जाऊन थांब तिथं, जाऊ ना कुठं. पळत गेलं पाहिजे ना, हे दुसऱ्या कुठं जाईल. मागचा इंडिकेटर मोडला हे ना आणि काहीतरी कांड करले. इकडं तिकडं फिरवायची इच्छा मात्र काही कमी होत नाही. तिथं जाऊन थांब म्हटलंय, पण इकडं तिकडं 100 मीटरमध्ये फिरला आहे. पुढं मागं. आता पुढचा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात मोठा टप्पा मगर पाहायला जायची.
त्याला मगर पाहिजे खूप इच्छा असते. मग आता या ऊसातून रस्ता काढता मी नदीच्या कडेला जाणार आणि बघूया आपल्याला मगर दिसते का. निसर्ग मात्र अप्रतिम आहे. काही लांबड नसेल ना इथं लांबड हा सगळी लांबडी लांबडी पण आहेत आणि मगर पण आहे. मगर खडातून मस्त असेल का? होय, पाऊस पाणी वाढल्यावर मगर खड्यातून बसणार की. नदीची माहिती वाटायला नुकसान झालं बरं का? ती नदीची माती आहे, पुरून गेला ना, पाणी वरून गेले. हे सगळं नुकसानच असेल की नाही त्यात सगळं. अहो आहे सगळं पाकबाद झाली बघा. ही लाल माती नदीकडेची आहे रे. आणि नाही ऊस पाहिजे हलत पाहिजे ऊसाची कसं झालं हलत पाहिजे कसं झालं हे फक्त ऊस घाण झाला आहे. हे पडणारच की. नाही माती झाल्या. ऊस सुळीत पाणी गेल्याशिवाय ऊस खराब होतो. वर टोका पण आणि ऊस पाण्यात बुडून जर राहिला नाही पुराच्या तरी पण लवकर खराब होत नाही. एक 4 दिवस पाणी राहिलं पाहिजे उंच ऊसाच्या बुडून तवा बुडून ऊस पूर्ण बुडून राहिला पाहिजे तवा ऊस खराब होते. होत नाही ऊस खराब. म्हणजे निम्माच झाला सर का निम्मा बी नाही नाही काहीच नाही. ह्याच्या खाली किती पण पाणी राहून दे, किती दिवस पण राहून दे, काय फरक पडत नाही ऊसाला. ह्याच्या टोकाच्या वर गेले की त्या टोकाच्या वर गेले मग ते पाण्यात पडलं की मग खराब व्हायला चालू होते. म्हणून लोक ऊस लावतात नदीकडेचे ना, लवकर खराब होत नाही. हा किती पाणी येऊन दे, पूर येऊन दे. आता ह्या साईडने तिथं मोकळं दिसते. बघूया लय वेळा झाला तिथं मगर हाय काय बघायला मिळालं नाही. बघूया आहे का म्हणलं तुला पुढे मोकळा असताय म्हटलं नाही तू याला घाबरतास. ऊस पाकला पाहिजे. कसं दिसतं बघ अनाकोंडासारखं. इकडे कुठं चाललाय? तिकडे जायचं आपल्याला. कुठं हे तिकडे जायचं ओपनला जायचं आहे. ते एवढा किचकाटा कुठं जातोस? उन्हाळ्यात कसं आहे जनावर वगैरे फिरतात रे, त्यामुळे लई किचकट नसते. हे आता कसं आहे उन्हाळा नाही पावसाळ्यामुळे किचकट आहे सगळं. हे झाले हो सगळं पाक. किचकट पण आहे रे. हे सगळं रिकाम असतं इथं. होय मग परवा तर माझा व्हिडिओ आहे की झोपला असतो माणूस. मग धावात गेलं परवडते की त्या लक्षात खाली. मग ढाऊ तिकडे पाक खाली रे. हे इथं समोर मोकळं दिसाली का इथं जाऊन आलो. बघूयात रे पहिला इथं काय आहे का मोकळा गेला काय पडलेली वगैरे मगर आहे का. हा इथं असेल बघा खाली. असते आधी होती आता काही सांगता येत नाही. बघूया थांब. पाण्यातनं कंटाळून मगर या हिरव्या गालीच्यावर पडलेली बऱ्याच वेळा दिसते, पण आज काय दिसत नाहीये. माझ्या हाताला काय दिसते बघा. तुझ्या नजरेला काय दिसतं? खाली कुठे जाऊन अहो तिथे त्या पोरग्याला नेलते आहे का? कुठं त्या ठिकाणी त्या पोरग्याला नेलते. ते टायर पडले ना तिथं. काही वर्षापूर्वी 14 वर्षाच्या मुलाला या ठिकाणी मगरीनं ओढून पाण्यात नेलं आणि त्याला मारून पाठीवरनं फिरायला ते घेऊन. कसलं गालीच्या सारखं झाली बघितला का? फळ पेटवलं इथं माझं. ह्याच्यात कुठं असेल काय त्या पाण्यात कुठं ते बारक्या पाण्यात हा त्यात पिल्ले 2-3 बारकी. चला की बघा. पण त्यात तशी दिसत नाही रे, बुडून असतात. अरे चला की चला. आपण वड्यामध्ये बघितलं माहिती का, वड्यात शाण्यात जवळ असलेली दिसत नव्हती. लय लपत वरून पडलेलं असले कुठे कोपऱ्यात इथं कोण असते इथं नाव हे कराय. परत आणि फिरून मग खाली फिरून वर यायला पाहिजे आपण. इथनं जाऊया खाली नाहीतर इथनं बघा इथनं असं की नाही तिथनं खाली जाऊया बघा. तिथं रस्ता सारखं टोक त्या टोकापासून खाली जाऊया तिथनं पुढे जाऊया की डायरेक्ट. ते पण माझ्या आधी विहीर आहे माहिती आहे विहीर त्या तिथं इथनं द्या चालत त्या विहीरपर्यंत जाऊया. नको अहो का इकडं जर मोबाईल जाऊया काय जाऊया काय. झाड बरोबर टोकाकूच थांबली बघी. कुठं बरोबर सगळ्या मुळे आहेत. विहिरीपाशी जाऊया. विहीर त्यांनी दाखवली 2 किलोमीटर लांब. एवढ्याला कोण जायचं. आणि या ठिकाणी लहानपणीचा मला खेळ आठवला. बियांचं परागकण मेंढ्यांच्या केसामध्ये अडकवून असं होतंय. त्याचा खेळ आहे, आम्ही मारून खेळायचो. हो नको ठीक आहे दाखवतो की ते दाखवू सर दाखवतो. अरे चिटकून बसलं काय? नाही गेलं अरे जिगल नाही चिटकून बसतं ये होय आहे का वाव. निघत नाही असं हे. अरे बसलं काय? खेळ आधी लहानपणी आम्ही खेळायचो. चिटकते रे, निघत नाही हे. लहानपणी आम्ही लय मारून खेळायचो असलं. बाजूलाच असा व्ह्यू दिसालता. असं वाटतं पिक्चरच्या शूटिंग मध्ये कसं धुकं उडते तशा टाईपचा सीन होता हा. कसला व्ह्यू त्याला म्हणते? सिनिक व्ह्यू दिसते. सिनिक कसला व्ह्यू म्हणतात की. ह्याला इफेक्ट लावतो लय बघू पाण्याचे वरून गेल्यावर पाणी सगळं गाळ बसला का. हे कपडे बिपडे आहे का एवढं वर पाणी नदीचं पाक खाली येते पाक एवढ्या वरून गेले. ह्याच्यापेक्षा वर आलतो ह्याच्यापेक्षा वर 5-6 फूट पाणी असेल. इथं बघ ऊस हे झालं सहज पाणी असेल. इथून दिसते आपलं पोलीस. गेलं बरं का सगळी. हा गेले मग पूल दिसते सगळा आहे का आपला. हो दिसतोय. आपण तिथं पोहतो डिगरच्या कृष्णाकडे तिथं. मयुरेश एकदम जचकला. मला वाटलं काय साप दिसला काय त्याला. अरे अच्छा बाई काय अनाकोंडा नाही मगरी कातडावून दिसते. एकदम कडला जर पडले असं दिसणार कुठं मग रे माहिती आहे. ती आत डबऱ्यात असते हो इथनं वरून. ते काय आपलं नशीब असलं दिसणार नाही तर नाही. ऊसाच्या पाल्याचा सळसळ आवाज झाला आणि मयुरेश घाबरून मागं बघायला. काय घाबरलंच काय?
आवाज असला मागणं आवाज पालावर पाला घासल्यावर झाले काय म्हणजे उसाचा पाला कसला आवाज आहे रे, एवढा घाबरला. वाटलं काय कुठे काय झालं घाबरला सगळं तो. अशी एकदम मधनं उठली पाहिजे छप्पीची पाण्यातनं, जबरदस्त दिसेल ना. सिगल आहे का, सिगल पक्षी कसा चाललाय काय नसते मा काय येत नसते का, मगर मागणं येऊ शकते मध्ये बरं का. वय वय येऊ शकते. आई गाठली. हात पडलेला असेल. इथं जाऊन पडले वाकले ते त्याच्यामुळेच काय इथं मध्ये बघा की जरा मध्ये वाकले सगळं. चला जाऊ आई घालून तिकडे, आपण पुढं उभा कॅच करून खाली घेऊन जाईल, जाऊन त्याच्या आहे डोक्यात टाकलं काय. इथनं अशी आल्या बघा, इथनं अशी आलं असेल बघा, हे वाकले दिसते काय इथनं बघा. हा हे झाड पडलेलं हा, आहे. इथनं अशी येऊन इथं बघा, ह्या इथं अशी इथं पडली असेल, अशी डायरेक्ट खाली गेली. हा होईल का, वाटतंय की नाही तसं, मगर बसले वाटतंय. बघा थांबा. सगळा कचरा कचरा आहे, पाऊल दिसणार नाही मारे. आता ह्याची मजा करतो जरा बघा. आता काय तर मी मग blogger. घाबरला नाही, नको बाबा रिस्क नको, चल जाऊया. नाही घे, सापांची तर भीती आहेच आहे तिथं. सापाची तर आहेच घे, तिथे खाली जाऊया. मगरीची बी आहे. काही करून खाली जाऊया असतो म्हणत आहे. तिकडे परत आणि वळून आणि आपल्या गाडी तिकडे लावल्या, तिकडे जायला आणि लागते. पुढे जायचं की आपण चालत. कशाला पुढे चाललाय. चला की चला, अरे हुडक्यात दर कशाला आलो मग आपण. बरं चल थांब, जाऊया थांब. बघा या इथनं, या टोकापासून खाली जाते रस्ता आहे बघा. तिथं रस्ता बिस्ता काय नाही मरे या, हा, इथनं कशाला हो इथनं. तिथं बी आहे रस्ता, पण ते उडी मारून कुठे जाणार, इथनं जाऊया. चल मग चला फक्त सावकाश पाय टाक बरं का. पुढे व्हायचं तुम्ही सकाळला इथे. पुढं मीच म्हणून सोड, अरे अडकत नाही सोडा, किचकाटात पाहिजे होती सोडा. किचकट नाही, फक्त पाय वाजवत जायचं. कसा पायाला साप बी बसला नाही एखादा, आवाजानं जाऊ शकते ना पुढं, पाय वाजवत जायचं. ब्लॉगर दान दिन पळत सुटू काय. मरे आणा कोणता नाही, पाय वाय पाय पाय. ओ ब्लॉगर हे काय वरड आली, वगैरे घाबरू नका. हे ते बगळा वरड आला रे, कसला आवाज काढला त्यानं, मी घाबरलो कारकूर. अरे हा हा, ओ ब्लॉगर चला खाली पटकन, इथनं चला, या इथनं चला. फास्ट पळत जाऊया मग एकदम. एक नको नको थांब, जाऊ नको, तसं काय करू नको, थांब. काय नाही, एक सावकाशी की, सावकाशी सावकाशी. एक दोन पडशील डायरेक्ट पाण्यात लँडिंग करशील. चुकून लक्षात येणार नाही, मगर शाळा बसले असेल, मगरी पाठी उडी मारशील. कारण ह्यात कळत नाही मगर बसले, लक्षात ठेव. कुठली इथे इथून पाय झाले की बघा, जाणार त्याच्यावर. हे नाही, जनावर एवढं खोल मगरीचं पाय जात नाही. जनावर बैलांचं खाली हे नसते का. बैलांचा खुर असतो, खुराचं वन आहे ते. लय काटे काटून जाय नको बाबा, होय गे वडील कडला का असली तर का त्या पोरग्याला हिथनं नेल्या पोरग्याला त्या. दुसरा नंबर आपल्याला लागेल बरं का. अबे साले, पण ते विषय काय होता माहिती आहे, ते पोरग पवाल तर पाण्यात, आपण वर आहे. ती आई त्याची भाण्या धुणं करायला ती, आणि ती साईडला बसलं होतं. पण ते पाऊस होतं पाण्यात होतं. म्हणजे जरा पाण्यात रे, 10-15 लाख रुपये मिळाले ते, त्याने विचार सुद्धा केला नाही. धाव आहे का इथं. 15 लाख मिळाले झालं. खोली किती असेल. प्राण्यांपेक्षा मोठी कोणतीही रक्कम नाही, पण जे झालं ते झालं. आता इकडे वरतीकडे कृष्णा आणि येरळेचा संगम आहे, त्या एरियाला डोह म्हणतात, आणि तिथे भरपूर खोली आहे, आणि तिथे मगरींचा भरपूर वावर आहे. ढव इथं नाही, ढव इकडे अजून पुढे आहे. ढव म्हणजे 2 ह्याचा मिळून कृष्णा आणि येरळेचा संगम आहे. खड्डा असतो का मोठा. मोठा खड्डा आहे तिथं, कसला किती फुट. कसलं कातरून गेले पाणी बघ. तिथं साधारण 50 का 60 फूट आहे खाली. एवढं हे इथं ठेवून आहे अजून. झाला असेल. उन्हाळ्यात सुटला का आला ना फुल्ल उन्हात, ह्या कडला इथं पडल्या असत्या, इथं पडल्या असत्या, इथं वर पडल्या असत्या, किंवा ह्या कडनं पडल्या असत्या अशी. हे एवढं लांब नको थांब माझ्या. हो, ह्या कडनं अशी इथं कोपऱ्यातनं पडल्या असत्या, ह्या कोपऱ्यातनं पडल्या असत्या, अशी पडल्या दिसत्या. पण जवळ काय अशी कळत नाही बघ, असं वाटतं की दगड पडला किंवा काय तर आहे, लवकर कसं समजत नाही बाबा ते. आपण तर वाड्यातले मगर बघितले नाहीस, कळत नव्हते आपल्याला तेव्हा. इथं समजा आपण पोहत गेलं काय तर मरद आहे शक्यतो किती आहे. येत ना हां पोहत मध्ये गेला पोहत तर शक्यता. मगर जायची. तसं मगर माणूस मगरीचं खाद्य नाही ना, त्यामुळे काही शक्यता लईच कमी आहे. लागतं तिला माणसं लागत नाही. माणूस काय तिचं खाद्य नाहीये. तिला जर वाटलं की आपल्यावर जरा प्रोटेक्शनवर धोका आलाय तर ती करू शकते, पण शक्यतो नाहीच रे, तसं करणार नाही कोणा हमला. माईकमुळे आवाज चांगला होतो रे, माईक आणा पाहिजे. आता बारकी बारकी किडे कशी उडायला बघी, पाय टाकतेच किडे उडायला, चिलट बिलट पाय बघत चालू का, इथं पण साप असण्याची शक्यता आहे. ब्लॉगर खड्डा मोठा चालला. दलदल आहे बघ त्याच्या आईला, दलदलच आहे, वाढलंय खरं ते पाणी असं दलदल की पाणी वर जाते, पाणी कमी झालं. मगरी पिल्लाय म्हणला ना ते पुढे दोन नदी तुम्हाला कोण म्हणलं. त्या माणसाला म्हटलं होता, पाणी वाढलेलं तेव्हा आखी बारकी 2 पिल्ली, पण ती गेली असणार रे. त्या टोकर
तिथनं पुढे जावं. ओ, ते काय बसली? काय ते पक्षी काय रे ते पक्षी आहे. जटावी पक्षी मोठा बघाय रे जटावी पक्षाकडे चालला घसरला पाय दूरवर 4 मोठे बगळे बसले होते आणि त्यांच्यातला एकाचा पंख देखील मला पडलेला सापडला. हिरवाईवरला गाणं म्हणून वाटले मला का कसलं हिरव गार आहे की फोटो काढू माहिती तुझा हात पडला का तेव्हा पाय पडला काय खोळ्या मगरनं शिकार केली हाडाय ती मला वाटत नाही ती जनावरची हाड आहेत. अरे मग शाने मगरनं शिकार केली असते इथं का कोंबडा कापला इथं? हे, कोंबड्याच एवढं नसतं. कोंबड्याच एवढं मोठं असते का एवढी मोठी कोंबडला का कुठं जंगलात बी नसते नाही प्लास्टिक. तिथं नाही इथं पडलं इथं बघ अरे हो इथं बघ केवढं मोठं हाड पडलंय का ही मगर मगर लय घाण बेलतो मी हा. तुला काय घाबरच काय पडला हात कशावर पाय पडला म्हणून काय होय, होय. असं मगर अशी अशा मोकळ्या पेसेसमध्ये पडले असते रे त्याचा उगाच आपल्याला लग्न म्हणून दिसणं आपल्याला नाहीतर शिकार सगळी मगरीने केली फोटो सेशन केलं मयुरेशनं त्या ठिकाणी भरपूर फोटो काढले आणि मी देखील 1-2 रील बनवल्या. माशाच्या जाळीला फास दिल्यागत एक बाटली अडकल्या. अशीच फाशी नराधमांना दिली पाहिजे जे स्त्रियांवर बलात्कार वगैरे करतात. लय भारी वळते बघा काही पंख मध्ये असं असं वळवायचं ना असं असं वारं असं कसं कातरत केलं कळते म्हणून पक्षी उडत असणार आहे असं पाणी कातरते लागा वारं कातरते ना एरोडायनामिक लागा कसला पंख आहे ताराचं कनेक्शन काढले रे कारण कोपऱ्यावर राहिले ताराच्या ओढीनं राहिले नसतं डांबीव आहे का म्हणून ते कनेक्शन तिकड टाकले का त्या तारानं तिकड टाकले पुन्हा कधीतरी येऊया आता मगर बघायला आज काय मगर दिसलं नाही हे पांढरे पांढरे झाडं कसली भारी चालेल आर्या पिक्चरमध्ये असते असलं पुन्हा कधीतरी डिगरच्या कृष्णाकडे मगर पाहायला येऊ आपले गाववाले दिसले. आता गाववाल्यांना जरा विचारूया म्हणजे त्यांची शेती इथं आहे म्हटल्यावर. तिथं नाही वर येऊन पडते आता वेळ काय ती पडायची खराब पडते बरोबर विदर्भातनं शेतकरी ऊस तोडा आलेत तर त्यांनी कधी मगर बघितलं नाही आणि मगर तोंड उघडून पडलेली त्यांनी पाहिली आणि तोंड उघडून ते पळाले की भिवून. आता आपण इकडे घरी जायचं गाडीकडे आणि भाग मात्र पुढे अजून भरपूर आहे. मैऱ्या गाडी आणतो म्हणून पाहा लागला आणि किल्ली माझ्याकडे जागी हो इकडे तिकडे गेलो मी तिकडे इकडे पुन्हा फिरून आम्ही इकडे आलो आणि ते पोरं क्रिकेट खेळायला दिवाळी आणि व्हिडिओ करू नका म्हणायला लागलेत त्यांना माहिती आहे मी कोणाचं ऐकत नाही चला खेळता खेळता या मुलाचा बॉल काट्यात गेला आणि हा बिन चप्पलाचा काट्यातनं फिरलाय. अरे म्हटलं चप्पल का वापरत नाहीस तर तो म्हणलाय नवीन आहे. आता काय यार चप्पल घातली चांगलं नवीन घालत नाही आणि घालायला सुटतोय काय आता आम्ही गाडीवरनं पुढे चाललो आणि आदिवासींची मुलं आम्हाला दिसली. फडकऱ्यांची ऊस तोडणी करायला आले आणि त्यांना व्यसन मात्र भरपूर आहे मित्रांनो. बरं इकडे काय इकडे दाखवा तुला इकडे इकडे होय ह्यातनं दगड मारीन बरं का ह्यातनं दगड मारीन इकडे नाही तर ह्यातनं दगड मारीन काय तंबाखू होतोस डाळ कसं झालं दादा बघूया काय इमल खातीस काय तुला तुझ्या तर इमल कंपनीला तुम्ही फायदा आणलं ते पण इमल खाते काय बारकं सगळी इमल खाताय काय आयला तुमच्यामुळं कंपन्या कोट्याही झाल्या की हे 40% टॅक्स लावला याच्यावर 40% टॅक्स गुटक्यावर हे काय ह्याचं काय नाव आहे सांग गरम मग थंड कुठं आहे गलम काय हे गरम सगळ्याला थंड करते सगळ्या पक्षांना गरम नाही गलोर आहे गलोर का लगोर काय म्हणतात लगोरी लगोर हे बरोबर असं दांडकं काढलं असते हाय असं दांडकं काढलं असते बरोबर ह्याला फूड लावलं असते तुला मारू काय ना फाट की नाही खाऊ नका मावा बिवा काय गुटखा विमल पान मसाला तेव्हा तुम्ही नाही म्हटलं हा लगेच सोडला पाहिजे काय ते लगेच सोडला आपलं काय ऐकत ते सोडते त्या दोघांकडे आहे बरं का त्यांच्याकडे जाऊन बघूया थांबते ते पळून गेला जरा ए रे माग बस माग आरती सोडतो की पुढे तुला कुठे नेत नाही मी त्यांच्यासोबत जाणं आहे का बस जा तुला वाटणार मी गाडीवर कुठं घेऊन जाईल तुला पोलिसाकडे जा अरे इलिगल आहे खरं मैऱ्या ही आदिवासी लक्षात ठेव कळलं का ही आदिवासी लक्षात ठेव ह्यासाठी सगळं लिगल आहे इलिगलवर काय नसते हे आदिवासीत रे डिगरच्या कृष्णाकडे आदिवासी गँग आले ना पक्षी सोडत नाही एक पण सायकल पळत सोड
मला माहिती त्याला धर त्याला का हो त्याला व्हिडिओ मध्ये रील मध्ये धरलं होतं मी रामान रावणाची रील केली मुडकं दाबून धरलं होतं शर्टावर मर्सिडीज दिले ते इकडे ते पण इमले खाते बरं का मग होय काय हे सगळी विमल खायला येतात काय सगळी इमल खान रे गँग आहे ए लवकर कुठे गे गरम कुठे ठेवले दाखव इकडे तू इकडे पहिला इकडे रील करायची आपण एक व्हिडिओ करायचा इकडे त्याला माहिती आहे मी आठवलं मुडकं दाबलं त्याचं मी रील साठी त्याचं मुडकं दाबलं होतं होय काय त्यांना सल्ला देऊन आम्ही पुढे गेलो. आता इथे मला रामफळाचं झाड दिसतंय आणि मला आठवलं की आपल्या गाडीच्या डिग्गीमध्ये सीताफळ देखील आहे राव. अरे आपल्या लक्षात कुठं आहे आपल्याकडे फळ आहे शाळेला हाय काय पिकला असतं खवे की हा सीताफळ मैऱ्या थोडं कच्चा थोडं पिकलं आहे मीडियम अशा नाही पूर्ण पिकलं नाहीये होय नाही खाल्लाच शाने आपण मोठा पूर्ण पिकू दे पूर्ण पिका निवांत खा. निम्म कच्चा आहे निवांत काय ठेवून हे रामफळ हे सीताफळ होय का हा रामफळ आणि सीताफळ होय आणि आपण हनुमान फळ ती मागणी आहे ती हा होय हनुमान आहे ती आता तो गावी जाणार आहे म्हटलं काय तर पार्टी करू. मग काय करायचं तर आपण कोकोला प्यायचं ठरलं आणि या ठिकाणी बघा मित्रांनो पावसाचं वातावरण झाले. पाऊस आला रोड जरा चमकाला काय चमकाला हे रोडवर पाऊस पडलाय त्याला लागून ती किती भारी आहे नंतर जेवण दाखवतो तुला भारी वाटले मला. श्रावणातील पाऊस तो किती पडणार लगेच ऊन देखील पडलं आणि त्याच्यानंतर आम्ही विचार केला काहीतरी प्यायचं आपल्याला. मयुरेश म्हणला काहीतरी थंड पिऊ. मग सांगलीत आपण डीमार्टला जाऊ. जाताना एक मच्छी मार्केट दिसलं. मच्छी मार्केटमध्ये हा मासा सॅल्मन सुरमई आहे मित्रांनो. कधीतरी सापडतो. सॅल्मन सुरमई असं नाव आहे. स्वस्त आहे आणि त्याची चव देखील खूप छान असते. आणि डीमार्टला जाताना मयुरेशच्या मम्मीचा फोन सारखं यायला लागलाय. 2.25 लिटरची बाटली तिघात कशी संपेल. हो तिघात, कारण की मयुरेश त्याच्या मित्राला सोहमला देखील घेऊन आला आणि आम्ही पद्मा या गावच्या नदीच्या किनारी गेलो. तिथेच बसून प्यायचं म्हणलं निवांत कोकोला. आणि त्या ठिकाणी आता काय काय घडलं हे पाहू. अरे पिशू भरले की काय सोडला का बारीक असतो बारीक होता सगळं काढल्यावर त्यामुळे टाकला मी टाकला सोडला कसा उलटीच कर जरा ग्रीप राहत्या खाली बाटली उलटी का त्याशिवाय ते ग्रीप होत नाही ते. आणि ऑटोमॅटिक उलटी होते सोड मैऱ्यामध्ये ढवळ घेतला कार्बन डायऑक्साईड उडून जाते म्हणते सोडावत नाही त्या व्यक्तीला अजून एक लहान मासा लागला. मग आम्ही तो मागून घेतला आणि बाटली अशी तरंगा लागली. आम्ही कोक मध्ये बुडवून खाणार आहे ना. थांब 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 हो कुठला प्रकार आहे तो. अरे हे आळ्याच पिल्लो आहे वाटतं आळ्याचं. तू तर की इकडे सरकवून मैऱ्या चावते बरं का. एवढं बारका आवरून ना तुला घे रे. कोकोला मध्ये बुडव त्याला आणि खाऊ. शांत व्हायला पाणी ते पाणी बघून तिथे थांबले बरं ते त्याला तर सरळ व्हायली ना सरळ सरळ आहे ना. ते तेवढ्या पाणी थांबत नाही ते उशीर बरोबर. तेवढ्या पाण्यासाठी श्वास घ्यायला लागले. हेय, मला बाटली 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 का बाटलीचा काटली वडा घे. आयला बाटली इथं थांबून यार गावली. माशा सोड पाहिजे ते माशाने आज बाटली चालली आपली. थांब 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 हा सोडू काय 1 2 3 कोक गेले एअर कसलं धरले बघ. अरे कोयवळ कसं काय एवढं झाले ते काय गार झाले काय बद्ध झालंय आणि जरा बघ की होईल का. गेले हवा गेले ना फस करले. आता बाटली जाता जाता वाचल्या तर वाटून टाकायची. बरेच मासेमारांना आम्ही विचारलं पण एक काका तयार झाले. बाकी कोणी तयारच नाही होईना प्यायला.
काय म्हणतो थम्सअप टेस्ट थंडर. थम्सअप टेस्ट थंड हा जाहिरात आहे. ऍड आहे रे, जाहिरात आहे. ग्लास गेला, जाऊ दे की दिसला काय? गेल तर जाऊन दे. माझ्या ग्लासला काय आहे सांग की. त्याला घाऊ कसला बसला विषय नाही का? हो उघडची लाज दुष्काळ डायरेक्ट 2 किलोने संपवलाय तुम्ही. 2 किलो आहे की नाही. साईडला त्याला घाऊ कसा बसला बैला का? कॉच चिकने आत गेलाय. मगाशीच घावला असता. मगाशी तो हे सुटला होता मगाशी. नाही नाही तो नव्हत, दुसरा घावला त्या जोडीतला. ह्यांना बी लागला की किलाप पाहिजे आणि ह्यांना बी किलाप हर ब्लॉगर पायात गळ आहे. कुठे आहे? नाही तसं गळ हातात धर, गळ हातात धर. एक्सपिरियन्स आहे, फाडून काढले. ह्याच्या माझ्या पायात गळ उचला किती. हो हे कुठला मासा होला? किलापच आहे, किलापच आहे. मैऱ्या ह्या साईडला किलाप घाल तर काय मैऱ्या. हे बघ ह्या साईडला किराप आणि ह्या साईडला आरळा. असं काय काम आहे होती बरोबर. त्या साईडला आरळा खावल्यात. काम माझं झाले. काम झालं मग तुम्ही एकच मासा पकडा आलता काय? काल जर नाही आलो एक मासा माझ्या एवढं झालं तुम्ही चालला आता? नाही नाही बस हां हां पाहुणा आला तो घरात. हां 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 असं आहे. मी म्हणजे एका माशाला पकडायला आलता काय? बरोबर आहे. दिवाळी सुट्टी चालू होती म्हणजे पाहुण्यांची मुलं आलती आणि बराच वेळ त्यांनी बसले होते आणि दुष्काळ शेवटी 2 किलोनं संपवला. आता त्यांना नाही घावलं तरी चालतंय. हे एवढ्या कडला बसताय तुम्ही. मगरीचा काय धोका नसते? मगर आहेत मोठ्या हा काय किवडे किवडे तुम्ही दोघं जण झोपतील आरामशीर. होय कुठं आहे? पडते रात्री इथं येऊन. 3 आहेत. 3 आता पण कोणा अटॅक केला काय इथं? अजूनपर्यंत आमच्या अटॅक काय नाही. एवढी मोठी आहे? दोघं जण पाठी झोपील आम्ही. हा दोघं झोपतील. हायचा मगर आहे काय हायला. एवढे मोठा पाय म्हटल्यावर काय? 16 फूट आहे. 40 पर्यंत जाते. तिथे झोपते येऊन राहते. म्हणजे ह्या इथनं तिथपर्यंत जाते काय तुमच्यापर्यंत? नाही एवढी 16 फूट रे. आपण 3 वेळा घाला. उंची मिळून हा नाही अजून 3 आपण अजून घाला लागते. काय मी 5 फुटाचा आहे. 5 ते 15 3. 4 आहे. समज 5 जरी धरलं मला. मी 5 आहे. मग 6 झाले की दोघांचं मिळून 11 झालं. होय आणि घाला लागते. आणि घाल लागते कोणतं 4 फुटाचं झालं. बरोबर नदीच्या मध्येच तो कट्टा आहे त्यामुळे मगरीला लँडिंग कराय आणि टेक ऑफ कराय एक नंबर आहे. त्यामुळे रात्री तिथेच झोपते असं त्यांचं म्हणणं आहे. रात्रीच आल्यावर बघायला मिळेल का वरनं? काय गॅरंटेड आहे इथंच पडत्या. काही इथे जागा नाही रे. आधी मध्ये बसायला काय हे नाही. हे एक नंबर आहे. कुठे हे नाही रे. सकाळी लवकर आला तर त्याच्या पुढे ब्लॉगर पुढच्या वर्षी आला. त्या झाडा त्या मातीवर पडली असेल. ब्लॉगर येता का संध्याकाळी? काय ह्यांना कॉल करा की ते आणतात तुम्हाला. मला बी आले तिकडे पण आता मी एकटा आहे. तू नसला तरी येणार ना आपण दोघं बघायला. तुला पुढल्या वर्षी मायरा बघायला नाही उन्हाळ्या सुट्टीत. असली मोठी मग दिसल्यावर ब्लॉगर आपला रेकॉर्ड बनेल. मग तुम्ही मग त्या माणसात येत आहे ज्यांना खरं मग दिसल्या मोठी अशी. नाही आपण पुढल्या वर्षी उन्हाळ्यात बघूया की. तो किलाप मगाचा आहे का? ताकद आहे ताकद. मला माझा हात झटका मारायचा. हळूहळू मेघ जास्त दिसायला आकाशामध्ये आणि एका व्यक्तीचा गळ तुटला. बहुतेक लाकड किंवा काहीतरी अडकलं त्याला. तुटलं ते पाक ह्यातून तुटलं. पाक गड्ड्यानं तुटलं. त्याने हिसक्यानं वाढाल ते पण तुटलंच. ते काठी त्यांची तर घालायला ते काय तर आहे ते गणपती किंवा काय तर लाकडे बिकडे असते त्याला अडकली ते. आता तुम्ही दुसरा गळ आणणार एकच. कोकोकोला पिल्ल्या काकांकडे एक्स्ट्रा गळ पण होता बहुतेक. त्याला गळ कुठं आहे मात्र? त्याला गळ पण आहे का तुमच्याकडे? भारी हा आहे की. इथल्या सोय झाली बा. मेघांचा रंग अतिशय दाट झाला आणि त्या काकांना आता कोकोला संपवायचं म्हणलं. त्याने बी तयार झाले. डिग्रज मौजे चेहऱ्यावर प्रसन्न मुद्रेने ऊस तोडणी कामगार पाय वगैरे धुण्यासाठी नदीकडला आले आणि त्यांनी पंख देखील आणलाय. मोर पंख बी आणलाय की. तुमचा आहे का? दिवसभर काम करून देखील त्यांच्या चेहऱ्यावरलं हास्य हे आम्हाला देखील लाजवत होतं
आणि आता त्यांनी चाललेत घराकडे मोरपंख नाचवत. आणि बघा मित्रांनो, कष्टाची कामं असून देखील त्यांनी किती खुश राहतात. आणि आता हा भाग एंड करायची वेळ आली आहे. जाताना मात्र मित्रांनो भरपूर पाऊस आला, त्यामुळे पावसात मी मोबाईल बाहेरच काढू शकलो नाही. आता डिग्रजच्या कृष्णाकिनारी उद्या येणारा किंवा भरपूर भाग पहा. धन्यवाद.